नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या व्हिडिओमध्ये उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा UPS इयत्ता 7वी आजच रविवार 26 एप्रिल 2026 रोजी ही परीक्षा पार पडलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी प्रथम भाषा आणि गणित समाविष्ट असणारा हा पेपर क्रमांक 1 होता. 11 ते 12:30 या पेपरची वेळ होती. ए संच आहे या प्रश्नपत्रिकेचा. प्रत्येक सेटमध्ये ABCD प्रत्येक सेटमध्ये प्रश्न तेच असतात, परंतु क्रम बदलून विचारले जातात. एकूण 150 गुणांचा हा पेपर आहे. 50 गुण मराठी आणि 100 गुण गणिताचे. एकूण 50 प्रश्न गणिताचे आहेत. यामध्ये प्रत्येकी 2 गुण म्हणजे 50 प्रश्नांचे 100 गुण झाले. ओके. 1 ते 25 प्रश्न आहेत मराठीचे प्रथम भाषा आणि 26 पासून 75 पण गणिताचे. पाहूया अपेक्षित उत्तरे काय असायला पाहिजेत. प्रश्न आहे 26वा. सोबतच्या आकृतीवरून सुसम षटकोनी बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती. सूत्र आहे, अचूक सूत्र या ठिकाणी n-2 गुणिले 180. कोणती बहुभुजाकृती असू दे, बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची एकूण बेरीज n-2 गुणिले 180. n म्हणजे किती बाजू आहेत, सुषम षटकोन म्हणजे 6 बाजू. 6 मधून 2 गेले, 4 उरले. 4 गुणिले 180 18 चौक 72 आणि हे 0 720 अंश. अचूक पर्याय नंबर 4. ओके. पुढचा प्रश्न आहे 720 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 8 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी डेसिमीटरमध्ये किती येईल. या ठिकाणी तुकड्यांची संख्या आपल्याला पाहिजे आहे. तुकड्यांची संख्या बरोबर कापांची संख्या अधिक 1. कापांची संख्या 8 आहे, त्यामध्ये 1 मिळवायचा म्हणजे 9 समान भाग होतील. 720 मीटर लांबीचे 9 समान भाग म्हणजे 9-8-72 900 80 डेसिमीटरचाच एक भाग आहे. ओके. अचूक पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आहे 8.1/8 किमी म्हणजे किती मीटर. याला 1000 गुणायचं. 8.1/8 म्हणजेच बाळानो 8 अधिक 1/8. याला गुणिले 100 1000 गुणायचं. मग या 8ला पहिल्यांदा 1000 गुणलं 8000 आलं आणि मग सिम्पली 1/8 आहे. 8नं या 1000ला भागायचं. 8×1=8 इथं लिहितो. उरले 2 20 झाले. 8×2 = 16 उरले 4 40 झाले. 8×45 हे 8000 आणि 125 8125 मीटर. अचूक पर्याय नंबर 4. एका चौरसाचे क्षेत्रफळ. पुढचा प्रश्न 729 चौसेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती. चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग आणि मग बाजूचा वर्ग 729 असेल तर 729चं वर्गमूळ 27 म्हणजे चौरसाची बाजू 27 आहे. चारी बाजू समान आहेत, चारी बाजू 27च आहेत. मग परिमिती म्हणजे 4 बाजूंची बेरीज म्हणजे 27 गुणिले 4 27 चौक 108. अचूक पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आहे एका वर्तुळाकृती बागेचा व्यास 700 मीटर असून त्या बागेभोवती 5 पदरी काटेरी तारेचे कुंपण करावयाचे आहे. जर तारेचा दर प्रति मीटर 60 रुपये असेल तर कुंपणासाठी एकूण किती खर्च येईल. या ठिकाणी बागेभोवती म्हणजे परिमितीची संबंध आहे. मग या वर्तुळाकृती बागेचा परिघ म्हणजे 2πr किंवा पायडी. पायडी म्हणजे परिघ. एक परिघ म्हणजे एक फेरा. पायडी म्हणजे परिघ. पाय 22/7 आहे आणि डी या ठिकाणी 700 मीटर दिलेला आहे व्यास. 2πr 2 त्या सूत्रामध्ये 2πr मध्ये 2r म्हणजे व्यासच त्रिज्येची दुप्पट. एकदम डी घेतला. डी म्हणजे डायमीटर. 7नं 700ला भागलं 100 आलं. 100 गुणिले 22 2200 हा एक परिघ आला. 2200 मीटर एक परिघ. असं 5 पदरी कुंपण घालायचं आहे म्हणजे याला 5नं गुणायचं. 22×5 110 आणि या 2 शून्य म्हणजे या ठिकाणी 11000. आता एक पदरी म्हणजे 2200, 5 पदरी म्हणजे 22×5 110 वर 2 शून्य दिल्या
11,000. आणि या ठिकाणी काय म्हटले, प्रति मीटरला 60 रुपये, म्हणजे ह्याला परत 60 गुणायचं. एका मीटरला 60 रुपये, तर 11,000 मीटरचे किती, 11 सक्क 66 आणि 1 2 3 4 शून्य, म्हणजे सुटे, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष. मग 6,60,000 म्हणजे 66वर 4 शून्य असणारा पर्याय पहिला आहे. अशा पद्धतीनं पुढला प्रश्न आहे या ठिकाणी 88 सेमी लांबी असलेल्या 88 सेमी लांबी असलेल्या एका तारेपासून एक चौरस तयार केला आणि दुसऱ्या 88 सेमी लांबी असलेल्या तारेपासून एक वर्तुळ बनवले, तर वर्तुळ आणि चौरसाच्या क्षेत्रफळामधील संबंध काय. आता 88 सेमी लांबी असलेल्या एका तारेपासून चौरस तयार केला, तर त्या चौरसाची ही परिमिती असणार आहे 88 आणि 88ला आपण 4ने भागलं तर या ठिकाणी 22 येणार आहे. 4 दूने 8, 4 दूने 8, 22 चौरसाची बाजू आली आणि 22चा वर्ग 484 हे चौरसाचं क्षेत्रफळ आलं. ओके, आता 88 सेमी लांबीचं वर्तुळ तयार केले. दुसरा भाग त्यातला 88 सेमी म्हणजे 2 पाय r बरोबर 88 म्हणजे परिघत, तारेची लांबी म्हणजे परिघ, वर्तुळ तयार केले. वर्तुळाच्या परिघाची लांबी म्हणजेच 88 आहे. या 2नं 88ला भागलं तर या 2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले r बरोबर 88. ओके, ह्या 2नं 88ला भागलं, बेचौकाट बेचौकाट. या 22नं 44ला भागलं, 22 2 44 आणि भागिले 7 आहे, पलीड गेले 2ला गुणिले r बरोबर 14, त्रिज्या आली आणि त्याचं क्षेत्रफळ पाय r वर्ग, पाय 22/7 r वर्ग. वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय r वर्ग 22/7, पायची किंमत r वर्ग म्हणजे 14 गुणिले 14. या 7ने एका 14ला भागलं, 7 दूने 14, 22 दोन्ही 44, 22 दूने 44 गुणिले 14, 14 चोक 56, 6 चाले 5, 14 चोक 56 5 61, 616 वर्तुळाचं आलं आणि 484 हे या ठिकाणी चौरसाचं आहे. वर्तुळाचं 616, 484 चौरसाचं. आता दोघांमधला फरक विचारला आहे. 6 मधून 4 गेले 2, 11 मधून 8 गेले 3 आणि हातच्या दिला 6 मधून 4 1 5 गेला 1, 132. अचूक पर्याय नंबर 2. अशा पद्धतीनं पुढचा प्रश्न आहे 60 मीटर लांबी आणि 40 मीटर रुंदी असलेला आयताकृती बागेच्या बाहेरील बाजूला लागून 3.1/2 मीटर म्हणजे 3.5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला, तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती चौमी आहे. तर या ठिकाणी थोडक्यात पहा, ही आयताकृती बाग आहे आणि या आयताकृती बागेची मूळ लांबी रस्ता सोडून 60 आहे आणि रुंदी 40 आहे. लांबी गुणिले रुंदी, बागेचं क्षेत्रफळ 60 गुणिले 40, 6 चोक 24, 2400 आलं. आता 3.5 इकडं पण रस्ता, इकडं पण 3.5 आहे. इथला 3.5, इथला 3.5. बागेची रस्त्याची लांबी 3.5 आणि 3.5 7, 7 आणि 7 67 झाली आणि रुंदी ही 40, 3.5 रस्ता 3.5 रस्ता 7, 40 आणि 7 47, 67 गुणिले 47 यांचा गुणाकार करून 3149 होतोय. 3149 रस्त्यासहित क्षेत्रफळ आहे आणि 60 गुणिले 40 रस्ता सोडून आहे. रस्त्यासहित लांबी रुंदी 67 गुणिले 47 3149 आणि मूळ बागेचे रस्ता सोडून 60 गुणिले 40 2400, 3149 मधून 2400 गेले, 9 तसंच 4 तसंच, 11तून 4 गेले 7 उरले, हातच्या दिला 3 3 गेले 0, 749 हे रस्त्याचं क्षेत्रफळ असणार आहे. अचूक पर्याय या ठिकाणी नंबर 4. एका घनाचे एकूण पृष्ठफळ 294 चौसेमी आहे, तर त्या घनाचे घनफळ किती. घनाचे एकूण पृष्ठफळ, एकूण पृष्ठ 6 आहेत, सर्व पृष्ठ चौरसाकृती आहेत. एका पृष्ठाचं L वर्ग बाजू वर्ग आणि 6चं 6 गुणिले बाजू वर्ग, 6 गुणिले बाजू वर्गच दिलं आहे 294. बाजू वर्ग 6 पलीकडे जाऊन भागली होणार, 6 चोक 24, 29 साठी 6 चोक 24 उरले 5, 54 6 9 54, बाजू वर्ग 49, बाजू बरोबर 7 आणि घनाचं घनफळ विचारले. बाजूचा घन म्हणजे 7चा घन बरोबर 7चा घन 343, 343 घन सेंटीमीटर. अचूक पर्याय पहिला 343. ओके, पुढला प्रश्न आहे 34वा. 250 मीटर लांब, 150 मीटर रुंद आणि 2 मीटर खोल खड्ड्यातील माती
7.5 किलोमीटर लांब, 20 मीटर रुंद रस्त्यावर पसरले तर किती मीटर जाडीचा थर तयार होईल? या खड्ड्यातून काढलेली जी माती आहे ती या ठिकाणी या रस्त्यावर पसरायची आहे. म्हणजे रस्त्याची लांबी, रुंदी आणि जाडी घनफळ आणि खड्ड्याची लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची खोली समानच असणार आहे. बरोबर. रस्त्याची लांबी, रुंदी आणि जाडी, रस्त्याची लांबी गुणिले रुंदी गुणिले जाडी आणि बरोबर खड्ड्यातलं काढलेली माती ते ह्या रस्त्यावर पसरायची, म्हणजे दोन्ही समान असणार आहे. 200 डायरेक्ट किमती घाल्या. 7.5 किमीचं मीटर करूया. 7500 लांबी गुणिले 20 मीटर रुंदी आणि जाडी काढायची आहे. आणि खड्ड्यासाठी बरोबर 250 लांबी, रुंदी 150 आणि खोली 2 मीटर आहे. त्यामुळे जाडी काढण्यासाठी हे पलीड घ्यायचं. 7500 आणि गुणिले 20 म्हणजे 250 गुणिले 150 गुणिले 2 भागिले 7500 घ्यायला गुणिले 20, हे 2 पलीड 2 भागिले, हे शून्य गेले, हे शून्य गेले, या 2 शून्य गेल्या. ओके. 15 न 75 15 5 75 आणि 5 न 25 5 5 25 आणि 5 न 20 5 1 5 चौक 20 आणि 2 न 4 2 2 4 1/2 1/2 म्हणजे अर्धा. अर्धा आहे याचं उत्तर. या ठिकाणी अचूक पर्याय नंबर 0.5 मीटर. नंबर 3. 35वा प्रश्न आहे. 623 616 618 620 617 719 722 721 आणि 100 या सर्व प्राप्तांकांचे मध्यमान 620 आहे. तर 100ची किंमत किती? या एकूण संख्या 9 आहेत एक्सला धरून. 8 जणांची बेरीज 623 616 ह्या 8 अंकांची बेरीज तुम्ही केली तर ती बेरीज बाळांनो 4956 येते. करून पहा आणि त्यामध्ये अधिक एक्स तसं ठेवायचं. आणि एकूण 9 संख्या आहेत. मध्यमान म्हणजे सरासरी. ह्या 9 संख्यांची बेरीज 4956 अधिक एक्स भागिले 9 मध्यमान येते 620 म्हणून सांगितलं. 620ला हे 9 पलीकडे जाऊन गुणिले होणार आहे. 9 0 0 9 दुने 18ला ठाच्याला 1 9 सक्क 54 ने 55 5580 आणि 4956 पलीकडे जाऊन वजा होणार आहे आणि 100ची किंमत मिळणार आहे. 4956 वजाबाकी केल्यानंतर ह्यामधून सांगितले 4 8तनं 5 गेले, हातच्या दिला 8 मधून 5 ने 1 सांगितले उरले 2. इथं 15मधून 9 गेले 6, हातच्या दिला 5 5 गेले 0. 624च 100ची किंमत असायला पाहिजे. अचूक पर्याय नंबर 4. ओके. प्रश्न पुढचा आहे. 36 ते 37 2 प्रश्न आहेत. आलेखाच्या सहाय्याने पुढील प्रश्नांची उत्तर द्या. इयत्ता एका शाळेतील 8वी 9वी आणि 10वीतील सर्व विद्यार्थ्यांनी बागेत लावलेल्या फुलझाडांचा आणि फळझाडांचा आलेख जोडस्तंभाने दर्शवलेला आहे. त्यावरून 36 आणि 37 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. इयत्ता 9वी 10वीतील सर्व विद्यार्थ्यांनी एकूण किती फळझाडे लावली 9वी आणि 10वी. फळझाडे विचारलेले आहेत. फळझाडे या ठिकाणी हा रिकामा आलेख आहे. 9वीसाठी फळझाडे किती आहेत? 5 70 आणि 80च्या मध्ये बरोबर 75 आहेत. 75 9वीतल्या मुलांनी लावलेली आणि 10वीतल्या मुलांनी लावलेली इथं बरोबर 80 आहे. 5 8 7 15 155. हो सॉरी. प्रश्न आहे 8वी 9वी 10वीतल्या तिन्ही वर्गातल्या. 8वीसाठी पहा फळझाडे आहेत 70, ही 70. 9वीतल्या आहेत 70 आणि 80च्या मध्ये बरोबर 75 आणि 10वीच्या आहेत 80. 5 5 7 7 14 8 22 225 झाडे तिन्ही वर्गाने मिळून लावलेत. नंबर 3 फळझाडे. पुढला प्रश्न विचारला आहे. 37वा सर्व विद्यार्थ्यांनी लावलेल्या एकूण फुलझाडांचे एकूण फळझाडाशी असलेले गुणोत्तर. आता फळझाडे माहीत झाली तुम्हाला 225. फुलझाडं बघूया. फुलझाडे या ठिकाणी 8वीसाठी आहेत 80, 9वीसाठी आहेत 85 आणि 10वीसाठी आहेत 90. 5 8 8 16 9 25 255 बेरीज झाली. मग 255चं फुलझाडांचं फळझाडाशी गुणोत्तर काढायचं आहे.
255 भागिले 225. आपण 5 भागलं, 5 5 25, 5 1 5, वर 51 आलं, खाली 5 20, उरले 2, 5 5 25, 51 भागिले 45, 3 भाग जातोय, 3 1 3, 3 7 21, 17 वर आलं, 17 3 51 आणि 15 3 45, 17/15, 17/15 हा अचूक पर्याय नंबर 2, 17/15. ओके. पुढचा प्रश्न आहे एक्सचे 20%. एक्सचे 20% बरोबर 800चे 10%. तर एक्सची किंमत काढायची आहे. चे म्हणजे गुणिले एक्सचा 20% म्हणजे एक्स गुणिले 20 बरोबर 800चा 10% म्हणजे 8,000चा 10%, 8,000 गुणिले 10 भागिले 100. 1 2 ह्या शून्य गेल्या. ओके. राहिलं काय बघा, एक्स गुणिले 20 बरोबर इथं 80 गुणिले 10, दोन्ही बाजू हे पण शून्य गेले आणि ह्या 2 4ला बघलं, बे बे चौक 8, 10 गुणिले 4 मागं एक्स राहिलं फक्त, 10 चौक 40, एक्सची किंमत 40 आली. अचूक पर्याय. सॉरी, इथं पण 20% म्हणजे भागिले 100, इथं पण भागिले 100, इथं भागिले 100, 40 आलतं ना, हे भागिले 100 पलीकडे 40ला गुणिले जाणार म्हणजे 4 1 4, 4 वर या ठिकाणी 3 0, 4 1 4 आणि या 2 1 3 0 म्हणजे 4000. याचं उत्तर आहे अचूक पर्याय नंबर 1. ओके. एक्सचा 20% भागिले 100 आलं होतं, आपलं 40 आलेलं होतं, भागिले 100 पलीकडे जाऊन गुणिले होणार आहे 4000, 40 गुणिले 100 4000. ओके. साखरेची किंमत शेकडा 25ने वाढल्याने साखरेचा खप 10ने कमी झाला तर उत्पन्नात शेकडा किती घट झाली? तर पहिल्यांदा शेकडा 25ने, सूत्र आपलं आहे वाढ अधिक या ठिकाणी घट झाल्या म्हणजे खप 10ने कमी झाला, वाढ अधिक घट अधिक वाढ गुणिले घट भागिले 100. या ठिकाणी वाढ किती आहे? पहिली 25, घट म्हटल्यानंतर वजा चिन्ह वजा 10. ओके. आणि इथं वाढ अधिक आहे, घट वजा आहे, अधिक वजा वजा, त्यामुळं इथं वजा चिन्ह, वाढ 25 तर घट 10 भागिले 100, हे शून्य गेले. ओके. 25मधनं 10 गेले 15 आणि 15मधनं 25 भागिले 10 आहे ना, दशांश चिन्हातून 2.5 म्हणजे 15मधनं 2.5 गेले, 15मधनं 2.5 गेले 12.5, 12.5चं चिन्ह अधिक आहे म्हणून 12.5% वाढ. अचूक पर्याय नंबर 5. सॉरी, तिसरं सूत्र आहे वाढ अधिक घट, वाढ अधिक वाढ गुणिले वाढ भागिले 100. प्रत्येकाने वाढ 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 असेल तर 4 वेळा वाढ, पण घट असल्यामुळे वजा झालं. वाढ अधिक घट, घट म्हणजेच वजा, इथं वजा चिन्ह आणि वाढीचा अधिक घटीचं वजा म्हणून वजा. 25 वजा 10 वजा 25 गुणिले 10 भागिले 100, हे शून्य गेले. 25 भागिले 10 म्हणजेच 2.5 आणि 2.5 हे कशातनं वजा करायचे? 25मधनं 10 गेले 15तनं 2.5 गेले 12.5, अशा पद्धतीने 12.5 काढलेले. पुढचा प्रश्न आहे 40वा. सुरेशने 2 बँकाकडून अनुक्रमे दशादशे 12 दराने 10,000 रुपये आणि दशादशे 9 दराने 12,000 रुपये कर्ज घेतले. त्याने ते सर्व कर्ज 3 वर्षांतर व्याजासह परत केले तर त्याने दोन्ही बँकामध्ये किती कर्ज भरलं? तर या ठिकाणी पहिला आहे मदक भागिले 100, 10,000 गुणिले 12% गुणिले 3 वर्ष भागिले 100, या 2 शून्य गेल्या. 12 36 गुणिले 100, 3600 व्याज, हे पहिल्या भागाचं. दुसरं 12,000 मुद्दल आहे, 9% व्याज आहे, 3च वर्ष मुदत आहे, ह्या 2 शून्य गेल्या. 9 27, 27 गुणिले 120, 27 0 0, 27 दुनी 54 4 5, 27 1 27 न 5 32, 3,240 आणि 3600 04, 7 2 8 3 3 6,840 एकूण रक्कम भरलेली आहे. अचूक पर्याय नंबर 1. ओके. पुढला प्रश्न आहे 41वा. दशादशे 12.1/2 दराने 16,000 रुपये मुदलाचे 2.1/4 वर्षाचे सरळ व्याज आणि दशादशे 10 दराने 16,000 रुपये मुदलाचे 2.1/2 म्हणजे 2.5 वर्षाचे होणारे सरळ व्याज, यातील फरक किती? मदक भागिले 100चा विचार केला आपण, मग 16,000 रुपये आहे, मुद्दल 16,000 गुणिले दर 12 दुनी 24 ने 25/2
पटकन करायचं आणि कालावधी आहे 4 दुनी 8 पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं साध्या अपूर्णांकात रूपांतर करायचं. 4 दुनी 8 आणि 1 9/4 आणि भागिले 100 मदक भागिले 100 मदक भागिले 100 12.5चं 25/2 आणि 2.1/चं 9/4 ह्या 2 शून्य गेल्या. ओके, ह्या 4 दुनी 8 बेचोक 8 म्हणजे बेचोक 8 गेले आणि 8 दुनी 16 इथं 20 आलं. या ठिकाणी 25 9 2.25 2.25ची दुप्पट 450 आणि हे शून्य म्हणजे 4,500 रुपये. ओके, दुसरा भाग आहे 16,000 रुपयेच आहे मुद्दल गुणिले दर आहे 10% आणि गुणिले मुदत आहे 2.5 वर्षे. 2 4 5/2 5/2 ह्याला भागिले 100 ह्या 2 शून्य गेल्या. ओके, या ठिकाणी बे के बे बे 8 16 आणि हे शून्य 8 5 40 आणि 40वर या 2 शून्य म्हणजे 4,000. पहिलं 4,500 आणि आत्ताचं 4,000 म्हणजे फरक 500चा. अचूक पर्याय नंबर 1. अशा पद्धतीनं आपण 16 प्रश्न सोडवलेले आहेत 32 गुणांचे. व्हिडिओ फार मोठा होतो म्हणून या ठिकाणी मी थांबवतो. लगेचच 42 पासूनचे पुढचे प्रश्न आपण घेणार आहोत. हा व्हिडिओ आपल्या सर्व 7वीतल्या शिष्यवृत्तीला आज बसलेल्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. या ठिकाणी आपण आपल्या गुणांची तपासणी करू शकताय. भविष्यामध्ये हे प्रश्न स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. व्हिडिओ जतन करून ठेवा. वाटल्यास प्रश्नांची उत्तरं कशी काढलेली आहेत वहीत उतरून ठेवा. धन्यवाद. लगेचच पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत.